हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी आणि काय हाय का हॅलो. आम्ही चाललो आहोत आता बाहेर फिरायला. म्हणजे खूप दिवस झाले राहायला मी फिरायला घेऊन गेलो नव्हतो. सो आज ठरवलं सुट्टी तर जायचं आहे राहायला बाहेर फिरायला घेऊन. कुठे जाणार आहे ते तुम्हाला तिकडे गेल्यावरच कळेल. सो आता रोहनची वाट बघतो. जेवढा वेळ मुलगी घेत नसेल ना तेवढा वेळ रोहन घेतो रेडी व्हायला. मस्त आहे. हा माणूस खूप टाईमपास करतो. जेवढा टाईमपास मी नाही करत ना तेवढा हा माणूस करतो. आम्हाला निघायचं होतं 10:30-11पर्यंत आणि आता 11:30 वाजत आले आणि अजून आमचं इथून निघायचा पत्ता नाही. जिथे जायचं आहे इकडनं ट्रॅव्हल आय गेस 1 ते 1.5 तासाचं आहे. अजून काही करू शकते. बाबाला किती वेळ लागतो रे रेडी व्हायला तू समजव ना जरा. सो फायनली मेन माणूस आलाय. 20 मिनटं टाइमपास करून झाल्यानंतर आता आम्ही निघतोय. काय एक्साइटेड आहेस? ओके ओके. हां आत्ताच थकला तू. आता तर अजून भरपूर चालायचं आहे. सो दिस इज फर्स्ट टाइम एव्हर की आम्ही रायाला घेऊन ना ट्रेनने ट्रॅव्हल करणार आहे. कारण त्याला कधीच होतं गावी जाताना मी ट्रेनने ट्रॅव्हल केलं, त्याच्यानंतर नाही. सो आता फर्स्ट टाइम रायाचं ट्रेन ट्रॅव्हल आहे. बघूया. तो आत्ताच थकलाय. फायनली 1.5 तासाचा प्रवास करून आम्ही आलो आहोत सी. मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम आली आहे. लहानपणी आले असेल तर ते काय आता आठवत नाही, पण आता एवढ्या 32 वर्षामध्ये तरी मी पहिल्यांदा राणीचा बाग बघणार आहे. स्कूलची पिकनिक आली इथे आणि राया आत्ताच कंटाळलाय. तो पूर्ण बाग कशी बघणार आहे ना, आय डोंट नो. सो लेट्स सी एक्सपिरियन्स ऑफ राणीचा बाग. खाली उतर राया, खाली उतर. 2 मिनिट्स खाली उतर. 2 मिनिटं खाली उतर. आता फॉर फॅमिली 100 रुपये तिकीट काढून आम्ही आता एंट्री घेतोय. आता बोलूया आपण. हां वा छान आहे ना. तू बघा बघ एवढं मोठं. तो बसेल तो पिंक कलर तो केवढा मोठा आहे. आयुष्यात पहिल्यांदा आले आहे. पक्षी ज्या तऱ्हेने उडते तशी माझी फाटली आहे, पण भारी आहे. इथे आहे मगर. आय डोंट थिंक सो ती बघायला भेटेल. इथे काय होतं, काय असेल इथे आतमध्ये? पूर्ण प्रवासामध्ये ना रायाने त्याच्या पप्पाला त्रास दिला, नुसतं उचलून चालला. आणि मी तर असं ऐकलं की रोहन पण लहानपणी असाच करायचा होता. सो हे त्याला बक्षीस, थर्मल चान्स. चलो क्रोकोडाइल देखते हैं. त्या तिथे या दोन मगरमच्छ. एवढ्या मोठ्या तलावात 2च मगरमच्छ. वाव कसे बसलेत. भाई एवढं खातात. तिघं मिळून एवढं खातील. याचा मूड नाही आहे.
राणीचा अजिबात मूड नाही आहे. हा एक तर म्हातारा झाला आहे किंवा हा थकला आहे असं मला वाटतं. हा पण थकला आहे किंवा हा मेल असेल तर हा फिमेलला बोलवतो. दोघं फक्त एकमेकांकडे बघतात. पक्षी बर्ड्स बर्ड्स ना बर्ड्स हे बघ दाखवतो. बर्ड्स बघ त्या बर्ड्स बघ किती आहेत कसे आपण खेळतात. हा आहे आफ्रिकन ग्रे पोपट. सी राणीचा बाग बघायला आलो आहे, पण इथं फक्त पब्लिक नुसते फोटो सेल्फी आणि कॉलेज स्टुडंट्स कॉलेज गोईंग की यूथ आहे. फक्त कपल्स. तो राणीचा बाग कमी आणि कपल स्पॉट मला जास्त वाटायला. तिला उभं कर. तो किरण बरोबर घाल. तिला उभं कर. आता मी जातोय एलिफंट बघायला. मंकी, लायन, अस्वल, बिबट्या. आय होप हे सगळं दिसेल. आता एवढ्या लांब येऊन मतलब नाही काय. सो मोठा पोपट. लायन आणि हातीच नाही तिथे. तिथे लिहिले वेट आणि कमिंग सून असं तिथे लिहिले आहे, पण तिथे अजून आले नाहीत लायन आणि हाती. तर आम्हाला माकडच बघायला भेटणार आहेत. हा ना खूप त्रास देतो. ह्याला इथेच सोडून जाणार आहे. हो, तुला इथं ट्रेन भेटणार आहे का? ट्रेनने आता आलो ना आपण. मग एक प्राणी काही कमी आहे. 2 प्राणी ॲक्च्युली. एक बियर आणि एक माकड आहे. असे 2 प्राणी आहेत माझ्या लाईफमध्ये. तो बघा माकड तर पाहिलं. बियर बघा. तो बघा. सी आय टोल्ड. चलो अभी देखते बियर. तो कोपऱ्यात तिथं झोपलाय अस्वल. दिसला. अगो बाय राहायला इथे फोटो काढायचा आहे. अस्वल बघायला आलो आणि इथे कळालंय की अस्वलचा हा झोपायचा टायमिंग आहे. म्हणजे आता वाजलेत साधारणतः 2 आणि हा टायमिंग अस्वलचा झोपायचा आहे. सो प्लीज त्याला डिस्टर्ब करायला तुम्ही इथे कोणी येऊ नका. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं की तू झोपलेलं आहे. अस्वल नाही दिसलं ना आपल्याला. घर बघायला किती गर्दी बघा. कौन है? कौन है? चल बाय. काय काय हा का दूध पाहिजे. काय माहिती कसं
मस्त आहे ना. काय आहे? आणि काय ते? हा पण तू काय बोल? हा हा ते पण आतमध्ये पण आहे बघ. जायचं तू आतमध्ये.